हॅलो, हाय सर्वांना, कसे आहात सगळे? तर आज बनवूया आपण छान मस्तपैकी अशी कमी मसाल्याची आणि छान टेस्टी लागणारी. इथे हे फ्रेश मटर घेतलेत मी सोलून. इथे एक बटाटा घेतलाय, एक कांदा, एक टोमॅटो घेतलेला आहे, एक आल्याचा तुकडा, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. तर आपल्याला सगळ्यात आधी आता कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. तर आपण ते ना छानपैकी असं कट करून घेऊया. तर हे बघा, कांदा, टोमॅटो, बटाटा सगळं आपण कट करून घेतलंय. आता आपण इथे ठेवलाय हा पॅन. आता पॅन आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे. आता इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल आणि यात हा कांदा टाकून घ्यायचा आहे. आता हा जो कांदा आहे आपल्याला हलकासा फ्राय करायचा आहे. आता यामध्ये या 2-3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे आल्याचे तुकडे, त्यानंतर हा लसूण. आता हे आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आता इथे हे थोडेसे 4-5 काजू टाकायचे आणि त्यानंतर टाकायचा आहे इथे हा टोमॅटो. एक टोमॅटो घेतला आहे. आता हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय आणि छान आता याला परतवून घ्यायचंय. हे सगळं फ्राय झालंय. आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण. आता याच पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल आणि या पॅनमध्ये आपल्याला आता हा बटाटा टाकून द्यायचा आहे. आता बटाटा आपल्याला फ्राय करायचा आहे छान. आपला बटाटा जो आहे ना आपला फ्राय झालाय. आता इथे थोडेसे खडे मसाले घेतलेत मी. एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिरे आणि यामध्ये थोडेसे आपल्याला आता जे हिरवे फ्रेश मटर आहे ते टाकून घ्यायचे आहेत. आता 2 मिनिटं यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. तोपर्यंत आपण जो मसाला तयार केला त्याची पेस्ट तयार करूया. आता हे जे फ्राय झालेलं आलू मटर आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे सगळं आपण आता काढून घेऊया. आता याच तेलात आपल्याला जिरं टाकायचं, थोडीशी कसुरी मेथी आणि त्यानंतर हे तयार केलेलं वाटण. त्याला आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये अजून आपल्याला मसाले ॲड करायचे. आता इथे आपण ही हळद टाकून घेऊया थोडी. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे लाल तिखट, अर्धा चम्मच धना पावडर टाकूया. यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला मीठ. त्यानंतर टाकून घेऊया आपण कोथिंबीर आणि यावर ठेवायचं आहे आपल्याला हे झाकण. आता एक 5 ते 7 मिनिटं आपण हे शिजवून घेऊया. हे बघा, आपली जी भाजी आहे ना छान मस्त अशी तयार झाली. आता वरतून मस्तपैकी अजून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे बघा, आहे ना मस्त अशी आपली ही भाजी तयार.
बघा दिसायला किती सुंदर दिसते आणि बटाटा पण आपला हे बघा शिजलेला आहे पूर्ण, है ना. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. खूप छान टेस्टी ही भाजी लागते आलू मटरची. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.